नमस्कार गाववाल्यांनो मी हनु वडकर मालवणी माणूस यूट्यूब चॅनल मध्ये तुमचा सहर्ष स्वागत असा। होळीचे तुमका सगळ्यांका शुभेच्छा। तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुमका छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यातून जी होळी येतात म्हणजे जी 350 वर्षापूर्वी ऐतिहासिक अशी परंपरा आहे होळीची, म्हणजे ती परंपरा काय आहे गाववाल्यांनो। तर सिंधुदुर्ग किल्ल्यावरून सर्व सिंधुदुर्ग किल्लावासीय, त्याच्यानंतर थोडे मालवणवासीय, रेवतावासीय हे सर्वजण गाववाले मिळून निवे या गावामध्ये त्या ठिकाणी सुपारीचे झाड म्हणजे फोप तोडली जाते। त्याची यथासांग पूजा करून फोप तोडली जाते। त्याच्यानंतर ती फोप खांद्यावरून घेऊन ती निवे, त्याच्यानंतर आडारी, त्याच्यानंतर सातेरी मान, त्याच्यानंतर रेवता बाजारपेठ आणि समुद्र किनारे, नंतर बोटीतून ती सिंधुदुर्ग किल्ल्यावर नेली जाते। अशी ही पारंपरिक ऐतिहासिक अशी आपली होळी असते मालवणची। तर आजच्या व्हिडिओमध्ये ही होळी मी दाखवणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि त्याच्यानंतर आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आमचं मालवणी यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण आता इथे आड्याला होळी थांबलेली आहे, तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी असे मांड असतात, त्या ठिकाणी होळी थांबली जाते। त्या ठिकाणी गोड पदार्थ श्रीफळ वगैरे देतात। आपली जे सांगणं असतात ते गाराणी घातली जाते। असे प्रत्येक ठिकाणी मालवणमध्ये जी परंपरा आपली आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत चालणार आहे। तर व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला तुम्ही विसरू नका, कारण आमची ही सिंधुदुर्ग किल्ल्यावाल्यांची होळी आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची 350 वर्षापूर्वीची ही परंपरा आपल्याला जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत न्यायची आहे। तर आपण होळी सोबत राहूया आणि होळी पाहूया। चला तर मग Hai. गाडी घेऊन खिरी एक तांब्या दे बाहेर।
हो ओके. गाववाल्यानो आता आपण ब्राह्मणदेव मंदिरात गेलेले असो. या ठिकाणी आपल्या कथा राजदंड या मंदिरात ठेवलं होतं. त्या ठिकाणी त्याची पूजा होतली. आता आपण निवे गावातल्या ब्राह्मणदेव मंदिरात गेलेले असो. जय देवा समर्था बारापासूनच्या देवा समर्था जय परमेश्वरा आपल्या महापुरुषा सत्ता पुरुषतेच्या ब्राह्मणदेवा समर्था दिवस प्रथा या ठिकाणी समर्था या चरणापर केलेली असत. ज्या ठिकाणी ज्या बागेत ठिकाणात ती काय होईल त्या ठिकाणी ते लेकरं जातले असत. त्या ठिकाणी 5 पसंती करून ते तोडून त्या ठिकाणी ते किल्ल्याच्या प्रस्थानाक होतले असत. तर त्यामुळे लेकरांच्या सांभाळ संरक्षण देव काय असा त्याच्या अडमेळे अडचण न येता व्यवस्थितपणे त्या किल्ल्यापर्यंत नेऊ तुझा काम असा ते व्यवस्थितपणे पोचवू व्हाय असत. तिथे लेकरांका सांभाळ संरक्षण देव व्हाय असा समर्था प्रत्येकाचो कामधंदो उद्योग व्यवसायात नोकरी धंदो यसला बळकण भरभराट करून दे. लेकरांका सुख समाधान प्राप्त करून दे. कुठल्याही तऱ्हेचे लेकरांच्या अडमेळे अडचण न येता प्रत्येकाक सांभाळ संरक्षण सगळ्यांका सूक्ष्म राखून अशीच जी काय तुझी जी काय परंपरा असा ती पुढे अशी चालू ठेवून सगळ्यांका सुख समाधान प्राप्त करून देऊन लेकरांका
गाववाल्यानो निव्यातल्या ब्राह्मणदेव मंदिरात गाराणा करून गाराणा कसला असता गाववाल्यान तर या ठिकाणी होळीसाठी फोपळ तोडली जातात. तर ती फोपळ तोडताना काय अपघात वगैरे होऊ नये असं ह्या ब्राह्मणदेवाकडे सांगणं गेलं जातं. तर सालाबाद या गाराणा करून सगळी आता ही किल्लेवासीय आणि आपले मालवणवासीय जे होळीसाठी इलेले आहेत ते आता ज्याची ह्या वर्षी वर्सल असतात म्हणजे ज्याच्या परड्यातून फोपळ तोडली जातली होळीची त्या ठिकाणी आता हे सगळे जातले आहेत. त्या ठिकाणी फोपळीची म्हणजे सुपारीच्या झाडाची यथोचित पूजा वगैरे करून त्या ठिकाणी ती फोपळ तोडली जातली आणि ती फोपळ म्हणजे ती होळी खांद्यावर घेऊन निवेतून आडारी मार्गे सातेरी माड मार्गे रेवता मार्गे बाजारपेठ मार्गे नंतर होळीतून सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंत ती नेली जातली. तर त्या होळीचा प्रवास आधीच सुरू झालेलो असा. सिंधुदुर्ग किल्ल्यातून सगळे किल्लावासीय त्याच्यानंतर रेवतायातले काही जी मंडळी असतात ती त्याच्यानंतर निव्यातली मंडळी असतात ही सगळी ह्या सालाबाद जो ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत इल्लेलो होळीचा उत्सव असा त्या काही सगळे चाकरमानी किंवा जे बाहेरगावी जे लोक असतात सगळे मालवणचे ते सगळे या ठिकाणी येतात. तर अशी अलौकिक अशी आपली परंपरा असा. तर ही अख्ख्या जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवण्यासाठी आज आपण या ठिकाणी व्हिडिओ काढू गेलेले असो. तर या ठिकाणी कशी होळी तोडली जाता म्हणजे योग्य होळीचा म्हणजे त्या फोपळीच्या सुपारी झाडाची निवड केली जाता त्याच्यानंतर ती पूजा करून तोडली जाता ह्या सगळ्या तुका बघूक गावतला. त्याच्यानंतर ती होळी खेळवली जाता खांदार घेऊन पूर्ण मालवण शहरात. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमका दिसतला. गावल्यान तुम्ही वरती बघू शकतात या सुपारीच्या झाडाक ना 2 फांदे फुटलेले असते. जुनं जर तुम्ही किल्ल्यावर 2 फांद्यांचा माड होतो तसं या निवे गावात शैलेश प्रभूच्या घराकडे असे 2 फांद्याचे फोपळ असतात ती तुमका कधीतरी बघू गावता येईल असतं निव्या देवाची करणी नाळात पाणी ते म्हणतात देवाची करणी असा त्याच्यामुळे नारळात पाणी अशा किस्स्यामुळे एका 2 फांदे फुटलेलं असं या किल्ल्यावासियांचा म्हणणं असा पाटकांचा. गाववाल्यानं आता फायनली आपण शैलेश प्रभूंच्या घराकडे पोचलेले असो. आता त्या ठिकाणी चांगल्यात चांगली फोपळ म्हणजे उतला गोळी अशी ती फोपळ चॉईस केली जातली आणि त्याच्यानंतर ती पूजा करून तोडली जातली. हे बघा आता समोर तुमका दिसतच सगळे आपली मंडई होळीची ती आता योग्य फोपळीची निवड करतली आहेत. बघा व्यवस्थित मजबूत तशी फोपळ या ठिकाणी शोधली जाता कारण ती फोपळ किल्ल्यापर्यंत जाव काही मध्ये चेंडो मोडलो तर फोपळ पुन्हा आणू घेऊची लागतात. त्याच्यामुळे ती फोपळीची निवड अतिशय महत्वाची असता. तर आता फोपळीची निवड चालू असा. लागलेली खाली लागल्यानंतर तेवढं तोडूक जातं. समोर तुमका फ्रेम मध्ये दिसतात ना ते नारे प्रभू वंशजात पैकी एक असत. नाव कसं तुमचा? शशिकांत नारे प्रभू.
नारेप्रभू घराण्यातील हे शशिकांत परब असत. शशिकांत परब इलेले असत हय. त्यांचो मान असा हय पोपळ तोडूचा कुराड घेऊन इल्लेले असत. मगाशी तुम्ही जा बघलास ता शशिकांत परबांचा म्हणजे पहिले जा नारेप्रभू म्हणून जे कुटुंब होता छत्रपती शिवाजी महाराजांचे जे संस्थानिक होते नारेप्रभू तर तेथील वंशज असत ते शशिकांत परब. त्यांचो मान असा. त्या ठिकाणी राजदंड ठेवलो आता त्यांच्या तुळशीकड्यान पूजा केली जाता. तर या ठिकाणी आमचे रेवतायतले मानकरी असत तळेकर त्यांच्यानी इडो मानाचो इडो ठेवलेलो असा. 2 इडे ठेवलेले असत. अगरबत्ती ठेवलेली असा इव पेटवतं. आणि त्याच्यानंतर आता पहिलो घाव जो असा तो शशिकांत परब पहिले जे नारेप्रभू कुटुंबाचे जे वंशज असत मानकरी असत छत्रपती शिवाजी महाराजांचे तेव्हाचे तर ते आता पहिलो घाव मारतले आहेत. आणि त्याच्यानंतर ती पळ तोडली जातली. ही सगळी मंडळी जमलेली असा किल्लावासीय आणि मालवणवासीय. आणि आपल्यासोबत जो ह्यो दिसता तो राजदंड छत्रपती शिवाजी महाराजांचो असा बघा. ह्यो किल्ल्यावरसून आणलो आता आणि होईसोबत किल्ल्यावरच नेलो आता वाजत गाजत. सातेरी कमळादेवी भावई बिरामना राजगीर चव्हाट्या 12च्या मेळे करा. गांगो घाडोसा चौळी चाळ्या खापऱ्या महापुरुषा राजसत्ता पूर्वसत्ता वराजदार देवचारा नीतीच्या 12-5 पूर्वगंता तो अधिकारी इतर चतुर्समेत माणूस गार्डी कांदळगाव चतुर्समेत तू अनाशिती स्वयंभू गांगो गार्डी वावारे तू आकारी ब्राह्मण देव. आज भवानीच्या जोडास्तव जी काय रीत मर्याद पूर्वजांनी केलेली आहे त्या रीती मर्यादेप्रमाणे आज शिक्का देत असो. बाबा तू किल्ल्यावर असलेल्या रयत रंबावलीचं रक्षण कर. गाव चतुर्समेत असलेल्या रयतेचं रक्षण कर आणि सालाबाद प्रमाणे अशीच मर्याद तोडून घे रे समर्था. या ठिकाणी गावल्यान तुम्ही बघू शकता प्रत्येक मानकऱ्यान कुऱ्हाडीचो घाव या ठिकाणी घातलेलो असा. सुपारीचा झाड म्हणजे पोपळ कुठच्या बाजूक पडाक होई ह्याची दिशा ठरवलेली असा. कारण ती सांभाळूची लागता. त्याचो शेंडो वगैरे मोडता नाही त्याच्यासाठी योग्य दिशेक व्यवस्थित तोलवून अशी ती या करूची लागतात तोडूची लागतात. गावाल्यान तो बघू शकतात या ठिकाणी पोपळ तोडून झालेली आहे. व्यवस्थित अगदी तोलवून ती पोपळ या उतरली जातात शेंडो सांभाळून वगैरे. गावाल्यानो ही होई लांब होती त्याच्यामुळे एक तोडो घातलेलो असतो. व्यवस्थित अगदी शेंडो बांधून घेतलेला असतो.
गाववाल्यांनो निवे गावातून फायनली शिवकालीन होळी तोडून झालेली असा आणि शिवकालीन होळीची आता खांद्यावर घेऊन खेळ सुरुवात झालेली असा। आता ही खेळत खेळत निव्यातून आडारी मार्गे रेवता मार्गे बाजारपेठ मार्गे पूर्ण सिंदूर किल्ल्यावर परत जातली असा। पुढचा व्हिडिओ तुमका बघू गावतलो असेच आमच्यावर कंटिन्यू आम्ही असतलो होळी बरोबर। मोठे झाले का सगळे? गाववाल्यानं बघू शकता या ठिकाणी निवेवाले असत आणि किल्ल्यावाल्यांची यांची चढावड लागलेली हा। हे होळी मागे खेचतो निव्यावाले ते माका वाटणार ना निव्यावाले चिवट असत होळी अजिबात देऊचे ना किल्ल्यावाल्यांका एवढ्या 7 वाज असत। यंदा ते निव्यावाल्यांनी यंदा मनार घेतलेला असा सगळे इलेले होते काय एवढ्या 7 वाजता होळी देऊचे ना पॅटर्न उठलेले असत। अरे युट्यूबरांचे हनु काकांचे गाववाल्यानो आता होळी आपली जी आडारी पुलावर इलेली असा सगळे आपले हे किल्लेवासी निव्यातले आणि रेवत्यातले सगळे इलेले होते बघा। तर पाठी तुम्ही बघू शकता पाठी या बघा पारंपरिक आपला वाजाप असा ताशा तो तासो किल्ल्यावरचो असा बघा। या ठिकाणी होय नाट्यकारांचा घर असा या ठिकाणी पहिल्यांदा होळी थांबतली होय होळी थांबल्याने हा अशी प्रत्येक ठिकाणी होळी थांबत 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 ज्या ठिकाणी मांड असतो त्या ठिकाणी होळी थांबतली त्या ठिकाणी पूजा करतली। हे बघा हे बघा होळी थांबलेली असा होय आता पूजा वगैरे करतली। त्याच्यानंतर होळी बरोबर जे इलेले असतात सगळे गाववाले त्यांना पाणी वगैरे देतले आहेत। गाववाल्यानं बघा सगळ्यांना बघा नाटेकर कुटुंबियांनी होय कैंगणाची सोय केलेली असा ही बघा। बघा या नाटेकरांचा घर असा आणि नाटेकर दोन ठिकाणी आपल्या थंडा गावली आणि एका ठिकाणी कळिंगान पण होता आणि होय पण कळिंगानच होता बघा। कळिंगान खाऊक बरा पडता उष्णतेचा। आता स्क्रीनमध्ये दिसता तो हनु वांगणकर असा बऱ्याच वर्षापासून किल्ल्यात ह्यो मानकरी असा ह्यो वाजप तो घेऊन येता तासो तो वाजवता। किल्ल्यात जे जे कार्यक्रम असतात प्रत्येक म्हणजे उदाहरणार्थ रामनवमी वगैरे जे काय होळीचे कार्यक्रम किंवा काही कार्यक्रम जरी धार्मिक असलो तरी हनुमंत वांगणकर म्हणजे आपलं परममित्र आम्ही हनु म्हणतो ते का तर तो वाजपाक असता तासो घेऊन। आता
हे सिद्धे बाबा आमच्या कांबळी गणू मेला फेमस केलेली आणि भोई गावालेनो आता महालक्ष्मी देवळाच्या थंयसून होळी आता निघाली असा पुढे फ्लॅश पडतो रे रिटर्न गावाल्यानो आता आपली शिवकालीन होळी ही चंडिका मांडच्या थंय इलेली असा आणि हे आता समोर फ्रेम मध्ये दिसतात ते आपले सगळे रेवतावासी असत. ज्यावेळी होळी निव्यातून रेवतायत येतात त्यावेळी सगळे आपले रेवतायतले हे जमलेले बालगोपा असत ते होळी खेळवतात. त्या होळी खेळवण्याक काय टायमिंग नसता, ते किती वाजेपर्यंत खेळवत असत, त्यांचा जसो मूड असत तसो ते 9 वाजेपर्यंत 10 वाजता पण खेळवू शकतात. आता आपल्याला दिसताला आता होळीची जी खरी रंगत असता ती रेवतायतच असता. आमच्या काळात आम्ही होळी बोर्डिंग ग्राउंड मध्ये घेऊन गेलेलो. आता आपण बघतलो यंदा हे होळी कितपत खेळवतं, ह्या रेवतायतल्यांवर दम असा काय ना ह्या तुमका आता व्हिडिओ पुढे दिसतच. रखवाले खरीदा रखवाले आदर बरा करण्याक तू राजीव महाराजा पुढे कोण जेवलो तुमचं काय बाबाचं नाव काय हरीश बाबाचं नाव काय हरीश
बाबा देव माझ्या बोल देवता बोर महाराजा हरीश कोळंबकर हो महाराज आता सांगणार करता असो खरी देव हो रे महाराज त्या लेकराचा हो त्याचा भाऊ काय नाव मंगेश कोळंबकर आज त्याचा वेल विस्तार वाढण्यासाठी आज पुढे आज वंशाकडे ठेवलेली असतात मला जे आज काही इच्छा असतात पूर्ण होऊया त्याचा म्हणणं असा तुझं शिक्को हा येऊच्या आधी आज त्याचा तोंड गोड करून दाखवलं पाच नाळाचा तोरण बनवण्याचं त्याचं म्हणणं आलं हो रे महाराज हो रे महाराज या दरवर्षाप्रमाणे आज चंडिका मांड हो महाराज शिक्को आणून ठेवतो हो महाराज या ठिकाणी ठेवलो हो महाराज बालगोपाळ आज या ठिकाणी जमलेले होते या ठिकाणी इलाज होत हो महाराज त्या चंडिका मांडाचा गणित याग कर हो महाराज मान्य कर राखण रखवाली खरी ठेव हो चलबाजी रामपुरी गावाल्यानो आता होई कोळंबकर जे आस रेवत्यातल्या कोळंबकरांच्या घराकडे गेलेली असा या ठिकाणी पण मांड असा काय खालचा काय गावाल्यानो होय रेवतायत कोळंबकर घराच्या थंय मांड असा एक होईचो तर या ठिकाणी तुम्ही बघा की या ठिकाणी होईसाठी होय कलिंगड ठेवलेला असा त्याच्यानंतर केळी असं त्याच्यानंतर पुरणपोळी होय प्रसाद ठेवलेला असा गाववाल्यानु आपली शिवकालीन होई आता रेवता चंडिका मांडच्या बाजू कोळंबकराचा घर असा त्या ठिकाणी होईचो मांड असा या ठिकाणी होई इलेली असा तर या होई कलिंगड केळी आणि त्याच्यानंतर पुरणपोळी याचो नैवेद्य या ठिकाणी दाखवलो आता आणि त्याच्यानंतर होई उतलू होई फिरवच्या आधी जे सगळे गावकरी म्हणजे मालवणातले सगळे जे आपले होई खेळवणारे जे खेळ असत किंवा जी मंडळी असतात त्यांना ह्यो सगळं नैवेद्य प्रसाद म्हणून वाटलो आता अशी ही हयची जुनी परंपरा असा ही पण परंपरा 350 वर्षापूर्वीची चालू असा समोर फ्रेममध्ये दिसतात ते सगळे कोळंबर कुटुंबीय असत तर त्यांच्यानी खूप पिढ्यापासून ही परंपरा आपली अशी ही चालू ठेवलेली असा आहे बघा सुंदर अशी रांगोळी वगैरे काढलेली असा आहे बघा त्याच्यात तुमका पुरणपोळी पेढे केळी आणि कलिंगड हे दिसा शकतं ते बघा
समोर थंडाची पण सोय केलेली असा ती बघा. मनोकामना असतील ते पूर्ण कर. होय महाराजा. मान्य करून घे, राखा रखवाली घोळ रखवाली आदर नाही. राजे हो महाराजा. होय महाराजा. पेढे पण वाट रे. हे दत्ता ही तकडे पेढे दे. बाबू घ्या समाज आणतात डायरेक्ट भांडे करायचे तुझ्याकडे दे. आता येणार नाही ना रे बाहेर. ए, चंद्या, येणार नाही ना तू.
हात लाव रे, काय नाही पटकन हात लावायचा. गाववाल्यानो आता आपली जी शिवकालीन होळी असा ती रेवता येथील मानकरी ज्या ठिकाणी किल्ल्यासून होळी जेव्हा किल्लावासी आणूक येतात त्यावेळी या ठिकाणी या मांडावर राजदंडाची जी पूजा केली जातात त्या ठिकाणी निव्यातून जी होळी तोडून जी खेळत येईल ती होळी आता पुन्हा एकदा रेवता येथील तळेकर कुटुंबियाच्या कंपाऊंडमध्ये होळी इलेली असा. या ठिकाणी सालाबाद गार आणि होळीची यथासांग पूजा वगैरे करून सगळ्यांची जी सांगणी वगैरे जी असते ती या ठिकाणी केली जाते. त्यासाठी ही सगळी लोक ही या वाडीतली जमलेली असतात. तळेकर ज्यावेळी किल्लावासी आपली जी होळीत असा शिवकालीन ही नेण्यासाठी येतात, म्हणजेच फोपं निवे गावातून फोपं तोडूची असतात आणि ती आणूची असतात. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राजदंडा तो घेऊन या ठिकाणी वाजत गाजत येतात आणि या ठिकाणी हे बघा यांचा लोटो असा, या लोट्यावर या पाटावर त्या राजदंडाची यथासांग पूजा वगैरे करून सगळ्यांका होय चहा पानाचं वगैरे कार्यक्रम थंडा वगैरे देऊन झाल्यावर त्याच्यानंतर त्यांचा प्रस्थान ह्या निवे गावाकडे होता. आपण जरा उशिरा येल्यामुळे तो भाग आपल्याक चुकलेलो त्याच्यामुळे तुमका दाखवलं. आणि फायनली आता ती होळी निवे गावासून होय रेवता दिलेली असं आहे बघा. थंयसून बाजारपेठ मार्गे समुद्रावर आणि समुद्रातून होडीतून नंतर किल्ल्यावर जातली आहे. आचार विचार असं ते मनासारखे त्यांच्या पूर्ण कर आणि अशी तुझी सेवा चाकरी करून घे राखणं दोन हे लाडू कोणते कारण नाही मा ओके झाले सालाबाद उमेश माडिये सालाबाद उमेश माडिये सालाबाद प्रमाणे नारळ ठेवलेलो उमेश ते मान्य कोण घे. आज लेकराच्या धंद्याच्या मागे मुलाबाळाच्या मागे घरमटीच्या मागे संसाराच्या मागे आचाराच्या मागे विचाराच्या मागे जी का पिढा तुझ्या पायाकडे घे राखणं. सुभाष राऊत सालाबाद त्या तुम्ही किंवा भारापात आत हो देवा बाबा सुभाष राऊत यांच्यानी वार्षिक प्रमाणे तुझी आपली सेवा चाकरी केली ती मान्य करून घे राखणं. शीतल मडिये बाबा बारापात आत तू हो देवा शीतल मडिये यांच्यानी पण सुद्धा तुझी वार्षिकी प्रमाणे तुझी सेवा चाकरी केली अशी मान्य करून घे. आज लेकराच्या हातीन काही चुका अपराध घडले असतात माफी क्षमा कर. कृष्णा मांजरेकर बाबा बारापात आत हो देवा बाबा आत्मा कृष्णा मांजरेकर यांच्यानी पण सुद्धा वार्षिकी प्रमाणे तुझी आपली सेवा चाकरी केलेली आहे ती मान्य करून घे. आज लेकराच्या धंद्यावरात वेश मिळवून येवलेली कामं असत म्हणा की पूर्ण करा राखणं. उत्तम मडिये त्या तुम्ही किंवा बारापात हो देवा उत्तम मडिये यांच्याने पण सुद्धा वार्षिकी प्रमाणे तुझ्या जी काही सेवा चाकरी केली आहे ती मान्य करून घे. आज लेकराच्या धंद्यावराकडे कर्तव्याकडे मुलाबाळांकडे घरमटीकडे संसार आचार विचाराच्या मागे जी काय पिढा तुझ्या पायाकडे घे राखणं.
गाववाल्यानो आता आपली ही शिवकालीन होळी असा ती भरड चौकात इलेली असा. मालवणातलो मुख्य असो नाको शहराचो केंद्रबिंदू म्हणजे भरड चौक. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जी होळी असा 350 वर्षाची जी मालवणची परंपरा असा ती परंपरा या ठिकाणी किल्लेवासी आणि मालवणवासी जपतात. त्याप्रमाणे ही आता शिवकालीन होळी भरड चौकात घेऊन इलेली असते ती बघा. करण्याच्या गांडीत सोन्याचं तोट बोलला बेकार पाहिली सुकट
बाबू तुषार मेस्त्रीचे गावाल्यानु या हय समुद्राकडे आपली जी शिवकालीन होळी असा ही आपले जे रेवताकारी असत ते देतले त्याच्यानंतर पुढचो जो प्रवास असा तो होडीन होतलो। अशा तऱ्हेन आता आपलो हो व्हिडिओ आता आपण थांबवतलो आणि पुढची जी ह्या असा पुढची जी स्टोरी असा ती तुमका थैले मानकरी जे असत हनु वांयगणकर यांच्या तोंडासून ऐकाक गावतला। रेवतळ्यातले बार मंडळांनी मासी मार्केटकडे आम्हाला होळी नेऊन देतात दरवर्षीप्रमाणे। ती दिल्यानंतर आम्ही होडीतून नेतो। जोशी हा होळी घेऊन जातो किल्ल्यावरती। होळी नेल्यानंतर आम्ही मंदिरात होळी बाहेर ठेवून मंदिरात जाऊन नारळ ठेवतो शिवाजी महाराजांना सांगणा करून मग ती होळी घेऊन येतो। थोडे वेळ खेळवतो आणि मग खेळवल्यानंतर ती होळी उभी करतो आणि उभी केल्यानंतर त्याची पूजा केली जाते। पूजा करून झाल्यानंतर मग सगळ्यांची सांगणं असते। ते सांगणं केल्यानंतर होळी पडल्यानंतर
मग ते आम्ही तुकडे करून होळीत हे करतो आणि मग हे करतो, धूळ उडवतो. मग आम्हाला साधारण 1 वाजतो रात्री. होळीचे तुकडे करून मग ते जाळतो. होळीचे तुकडे करून ते तुकडे हे करायचे, त्या होळीतच टाकायचे. त्या होळीत टाकायचे. हो, खड्डो मारून त्याच्यात तुडता वगैरे टाकून तुम्ही ते आग पेटवतो. माडाचे ओंडके वगैरे टाकून त्याच्यात ते तुकडे होळीचे करताना टाकतात. त्यानंतर ते पेटवतो. हा. आणि ती पडल्यानंतर मग ती तोडायची, तुकडे बारके बारके करून त्या होळीत टाकायचे. परत तुडता वगैरे टाकून मग जरा हे करायचं, आरती करायची होळीजवळ आणि मग प्रत्येकाने आपापल्या घराने जायचं. किल्ल्यावर तुमची होळी खेळवतात का? हो, थोडी वेळ खेळवतो आम्ही. हो, थोड्या वेळ खेळवतो आम्ही होळी. बरोबर. थोड्या वेळ आपलं गेल्यानंतर खेळवतो. आपली थोडी मंडळी आहे ती खेळवतात आणि मग खेळवल्यानंतर शिवाजी महाराजांच्या पायरीला लावल्यानंतर ती होळी उभी केली जाते. उभी करून मग सकपाळ लोक, सयाजी सकपाळ हे पूजा करतात. पूजा करून झाल्यानंतर ते अग्नीला देतात आणि मग सगळ्यांनी नारळ टाकून मग ते हे करतात. भाजल्यानंतर नारळ एक 2-4 नारळ काढून त्याची प्रसादी बनवतो आणि मग ती सगळ्यांना वाटली जाते. आणि मग असे हा कार्यक्रम दरवर्षी असतो. बाळगोपाळ सालाबादप्रमाणे सेवा चाकरी केलेली आहे ती मान्य करून घे. अशी पुढच्या वर्षी त्यांच्याकडनं सेवा चाकरी करून घे. सगळ्यांचे भोदे बदलून लावून घे. घेऊन सगळ्यांनी देवा ते काय हा बाळगोपाळ का सगळ्यांना ताकद दे सांगणं करतोय. पुढच्या वर्षी तिची ह्याच्यापेक्षा सेवा चाकरी करते. आज मान्य करून घे. आज तुझी सेवा चाकरी तेव्हा मान्य झालेली आहे. आज त्यांच्या हातापाया सगळ्यांना वापन देईल. जो काय धंदा उपयोग करतो त्या धंदे उद्योगात सगळ्यांना यश येऊ दे, बरकत येऊ दे. सगळ्या बाळगोपाळांच्या कुटुंबाचा सुख शांती नागरिक सांगणार.